जय हिंद. नमस्कार. मी संकेत कांगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या विक्ट्री जी के अकॅडमी या यूट्यूब पेजवरती. आज आपण इतिहास या विषयाला सुरुवात करणार आहोत. इतिहास बघत असताना आपल्याला काही जे पॉईंट आहेत हे सर्वात पहिले लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये इतिहासाचे विभाजन असेल किंवा इतिहासाचे जनक कोण आहेत, हे जे बेसिक पॉईंट आहेत हे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे आहेत हे वारंवार रिपीटेडली आपल्याला विचारलेले बघायला मिळतात. तर सुरुवात आजची आपली तिथूनच असणार आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम इतिहासाचे जनक आणि त्याच्यानंतर इतिहासाचे विभाजन हे कशा प्रकारे आहे हे बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपलं काय आहे, आज जो आपला मुख्य टॉपिक असणार आहे तो काय असणार आहे, तो प्राचीन इतिहास असणार आहे. आता प्राचीन इतिहासामध्ये बघायचं झालं तर सर्वात जास्त प्रश्न आपल्याला सिंधू घाटी सभ्यतेवरती आणि वैदिक काळावरती विचारलेले बघायला मिळतात. आता बघा, तर कुठलाही वेळ न गमावता आजच्या लेक्चरला आपल्या सुरुवात करूया. तर बघा, आजचा सर्वात पहिला पॉईंट काय आहे आपला, तर आजचं आपलं हेडिंग असणार आहे प्राचीन इतिहास. आता प्राचीन इतिहास बघत असताना सर्वात पहिले इतिहासाची जी मूलभूत संकल्पना आहे ती आपल्याला क्लिअर करायची आहे. ती म्हणजे इतिहासाचे जनक. इतिहासाचे जनक आपण कोणाला म्हणत असतो, तर इतिहासाचे जनक जे आहे आपण हेरोडोटस यांना म्हणत असतो. आणि यांनी लिहिलेलं पुस्तकाचं नाव काय आहे, यांनी लिहिलेलं पुस्तक जे आहे याला आपण हिस्टोरिका जे आहे हे संबोधतो किंवा हे त्या पुस्तकाला म्हणण्यात येतं. हिस्टोरिका. आता हे कुठले हे जर बघायचं झालं तर हे जे सॉरी, हे जे हेरोडोटस आहेत हे कुठचे होते, हे प्रामुख्याने युनानचे नागरिक होते. आता यांची इतिहास लिहिण्यामागची संकल्पना काय होती, तर यांनी जे आहे हे जवळपास 40 ते 50 पानांचं एक पुस्तक लिहिलं, ज्याच्यामध्ये काय होतं की जे मागील काळामध्ये झालेल्या घटना आहेत त्या यांनी काही लिहून काढल्या. आणि तेथूनच जे आहे हे इतिहास जो आहे हा लिखित स्वरूपामध्ये लिहायला सुरुवात झाली. हा यांचा पहिलाच प्रयत्न होता. त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी लिहिल्या होत्या, काही ज्या आहेत हे व्यवस्थित नव्हत्या, पण हा सर्वात प्रथम असल्यामुळे काय झालं ते यांच्या नावावरती आपण सुरू केलेलं आहे. तर बघा, पुढचा पॉईंट काय असणार आहे आपला, इतिहासाचे प्राचीन इतिहासाचे काय असणार आहे आपले विभाजन. तर बघा, आता आपल्याला विभाजन बघायचे. तर बघा, विभाजनामध्ये सर्वात पहिला पॉईंट येतो आपला, पहिला पॉईंट येतो काय, प्रागैतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ जो आहे याला आपण काय म्हणत असतो, याला इंग्लिशमध्ये आपण पॅलिओलिथिक पिरियड सुद्धा म्हणतो. आणि याचं काय आहे, याची एक विशेषता जी आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की लिखित साक्ष जे आहेत हे मिळालेले नाहीत. याची लिखित साक्ष आपल्याकडे कुठलेच नाहीत. दुसरा पॉईंट काय असणार आहे आपला, दुसरा पॉईंट असणार आहे आपला आद्य ऐतिहासिक काळ. आद्य ऐतिहासिक काळाची विशेषता काय आहे, याच्यामध्ये लिखित साक्ष जे आहे ते सापडले, पण ते आपल्याला काय झालं, वाचता आले नाही. आता वाचता आले नाही म्हणजे त्यांची लिपी जी आहे हे आपण अजून
डिकोड करू शकलेलो नाही. याचं जर एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर याचं एक्झाम्पल आहे आपली आपली हडप्पा सभ्यता. आता याच्यामध्ये तिसरा पॉईंट, असणार आहे ऐतिहासिक काळ. ऐतिहासिक काळ आता या ऐतिहासिक काळाचे आपल्याला जर बघायचं झालं तर याचे वैशिष्ट्य काय आहे, लिखित साक्ष सुद्धा आहेत आणि ते वाचता सुद्धा आले आणि याचे जे आहेत हे व्हेरियस ऑफ सोर्स जे आहेत हे आपल्याकडे आहेत. आता व्हेरियस ऑफ सोर्स म्हणजे काय, जर त्याच्यामध्ये काही राजांच्या दरबारामध्ये इतिहास लिहिणारे जे इतिहासकार असतील ते आहेत किंवा फाहियानसारखे बाहेरील देशातून आलेले जे प्रवासी आहेत ते सुद्धा आहेत. म्हणून आपल्याला काय झालं की हा इतिहास जो आहे हा खूप साऱ्या ठिकाणी जो आहे ऐतिहासिक काळातला आपल्याला बघायला मिळतो. आता त्याच्यामध्ये बघायचं झालं तर त्याच्यामध्ये काय असायचं की राज्यांमध्ये झालेले जे पत्रव्यवहार आहेत ते सुद्धा आपल्याला कुठं कुठं जे आहेत सध्या मिळून जातात. म्हणजे याचं काय आहे, याचं आपल्याला लिहिता येईल साक्ष आहेत. आता आपण जो प्रागैतिहासिक काळ बघितला, आता प्रागैतिहासिक काळाचे विभाजन जे आहे हे आपल्याला 3 याच्यामध्ये करायचे आहे. तर बघा, आता पुन्हा हे जे 3 पॉईंट आपले झालेले आहेत आपण याच 3 पॉईंट वरती येणार आहोत. तर बघा, पहिला काय असणार आहे, आपला जो पहिला पॉईंट होता तो प्रागैतिहासिक काळ. आता या प्रागैतिहासिक काळामध्ये 3 टप्पे पडतात. एक म्हणजे पुरा पाषाण काळ किंवा ज्याला आपण जुना पाषाण काळ म्हणतो. पाषाण म्हणजेच काय होतं तर दगड होतो, हे लक्षात ठेवत चला. नाहीतर काही काही विद्यार्थ्यांना याच्यामध्येच कन्फ्युजन असतं की पाषाण म्हणजे नेमकं काय. तर पाषाण म्हणजे दगड. आता याच्यामध्ये पहिलं काय आहे, याच्यामध्ये पहिला आहे पुरा पाषाण काळ. आता पुरा पाषाण काळ याचा जर कालखंड सांगायचा झाला तर याचा कालखंड याची सुरुवात काय आहे अज्ञात आहे. ते हा आपण कुठपर्यंत काउंट करत असतो तर 10,000 BC पर्यंत. हा काय झाला, याचा कालखंड झाला. तदनंतर काय आहे, आता याच काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जो आहे आगीचा शोध लागला. आता याच्यामध्येच दुसरा पॉईंट ज्याला आपण काय म्हणतो मध्यपाषाण काळ. आता मध्यपाषाण काळाचा जो टाइम पिरियड आहे हा आपण 10,000 BC ते 4,000 BC पर्यंतच आहे हा ग्राह्य धरत असतो.
आणि ह्या ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही ऐतिहासिक घटनेचा टाइम पिरियड जो बघत आहात, जो प्राचीन इतिहासामध्ये होऊन गेलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे टाईममध्ये किंवा जो काळ दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं जे आहे फ्लक्च्युएशन जे आहे हे बघायला मिळतंच. कारण त्याच्यामध्ये काय असतं की त्यावेळेस कुणी जे आहे हा वेळ लिहिणारं नव्हतं. आणि मानवाच्या उत्क्रांतीशी संबंधित एक गोष्ट आहे की उत्क्रांती जी होत असते ही एका दिवसामध्ये होत नसते. ती जी आहे हे कुठलीही गोष्ट जर मानव या काळात आधुनिकीकरणाकडे जात आहे तर तो एका दिवसामध्ये तर काही त्याने बदल केलेला नसेल. तो बदल जो आहे हा हळूहळू जो आहे हा होत आलेला आहे. त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवत चला की टाइम पिरियड हा कुठं ना कुठं तुम्हाला ओव्हरलॅप झालेला बघायला मिळेल, किंवा बुक्समध्ये तुम्हाला थोडासा 100 ते 200 वर्षा जो आहे हा प्राचीन इतिहासामध्ये टाइम पिरियड जो आहे हा चेंज होत असतो. पण मी जो तुम्हाला हा डाटा प्रोव्हाइड करत आहे हा NCERT बेस्ड डाटा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हाच डाटा जो आहे हा रेफर करत जा. आता याच्यामध्ये जर महत्वाची गोष्ट बघायची झाली तर काय आहे, मध्यपाषाण काळामध्ये मानव काय करायला लागला, पशुपालन करायला लागला. ठीक आहे. आता याच्यामध्येच तिसरा पॉइंट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, नवपाषाण काळ. आता नवपाषाण काळाचा कालावधी हा जो आहे आपण 4000 BC ते काय 2500 BC जो आहे हा ग्राह्य धरत असतो. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये मानवाने कृषी करायला सुरुवात केली, म्हणजेच शेतीकडे वळायला सुरुवात केली. आता जर मानव जर शेती करत असेल तर एक इनडायरेक्ट इथं तुम्हाला कॉमन सेन्सनी गोष्ट कळते की मानव जो आहे हा एका ठिकाणी जे आहे राहायला, मानवाने एका ठिकाणी राहायला सुरुवात केली. म्हणजे आता काय होणार आहे, आता मानवाच्या वस्त्या ज्या आहेत ह्या पुढे निर्माण होणार आहेत. आता तदनंतर तदनंतर आपल्याला काय बघायचं आहे, आता याच्यामध्येच दुसरा जो आपण पॉइंट बघितला होता आपला आद्य ऐतिहासिक काळ. आता तो आद्य ऐतिहासिक काळ आपण थोडासा इन डिटेल बघूया. बघा, आद्य ऐतिहासिक काळामध्ये कुठकुठल्या याचा समावेश होतो. तर बघा, आद्य ऐतिहासिक काळामध्ये सर्वात प्रथम आपल्याला बघायला मिळेल आपल्या भारतात झालेली सर्वात जुनी सभ्यता, जिला आपण सिंधू घाटी सभ्यता म्हणतो, तिला आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सुद्धा म्हणतो, तिला आपण हडप्पा सभ्यता सुद्धा म्हणतो. ती याच काळामध्ये म्हणजेच आद्य ऐतिहासिक काळामध्ये होऊन गेलेली आहे. तिला तुम्ही सिंधू सभ्यता म्हणा किंवा संस्कृती म्हणा. आता हिचा टाइम पिरियड काय आहे, हिचा टाइम पिरियड आपल्याला बघायला मिळेल 2500 ते 1750 BC जो आहे हा आहे. तदनंतर काय आहे, दुसरं वैदिक सभ्यता सुद्धा याच्यामध्ये येतं. याच्यामध्ये वैदिक काळ सुद्धा येतो. आता वैदिक काळाचे सुद्धा विभाजन जे आहे ते कशामध्ये होते, वैदिक काळाचे विभाजन सुद्धा दोन भागामध्ये
होते. आता दोन भाग कुठले तर बघा, पहिला असणार आहे ऋग्वैदिक काळ. ऋग्वैदिक काळ ऋग्वैदिक काळाचा टाइम पिरियड हा काय ग्राह्य धरला जातो, हा 1500 BC ते 1000 BC ग्राह्य धरला जातो. आणि याच्यामध्ये येणारा दुसरा दुसरा जे वैदिक काळाचं विभाजन आहे ते म्हणजे उत्तर वैदिक काळ. आता उत्तर वैदिक काळ आहे याचा टाइम पिरियड काय आहे, तर याचा टाइम पिरियड आहे 1000 BC ते 600 BC. तदनंतर काय आहे, हे जे मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामध्ये हडप्पन सभ्यता असेल की हे सिंधू घाटी सभ्यता असेल, वैदिक काळ असेल, वैदिक काळामध्ये ऋग्वैदिक काळ आहे, उत्तर वैदिक काळ आहे, हे आपल्याला पुढे जे आहे हे इन डिटेल बघायचंच आहे. फक्त हे आपण एक जी आहे ही टाइमलाईन समजून घेत आहे की कुठला जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. जर आपल्याला कोणी जर आद्य ऐतिहासिक काळ विचारला तर आद्य ऐतिहासिक काळामध्ये जो ह्या कशा कशाचा समावेश होतो. ठीक आहे, तर पुढचं बघा, पुढे आपल्याला काय बघायचं आहे, ऐतिहासिक काळ. आता ऐतिहासिक काळाचे साक्ष सापडतात म्हणजे काय येतं, तुम्हाला एक गोष्ट कळते की ऐतिहासिक काळाचे साक्ष सापडतात म्हणजे नक्कीच हे आपण मध्यकालीन भारत आणि आधुनिक भारताबद्दल बोलत आहोत. तर बघा काय आहे ऐतिहासिक काळ. ऐतिहासिक काळ ऐतिहासिक काळामध्ये सर्वात पहिला पॉईंट काय येतो आपला, मध्यकालीन भारत. तर मध्यकालीन भारताचं जर बघायचं झालं तर 1712 AD ते किती आहे, 1707. आता हे 1707 साल कशाचं आहे, ते 1707 साल आहे औरंगजेबाच्या मृत्यूचं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ज्या वेळेस आपल्याला कमकुवत मुघल्स म्हणजेच विकर मुघल्स लागलेले बघायला मिळतात, तेव्हापासून आपण जो आहे हा आधुनिक इतिहास जो आहे हा ग्राह्य धरत असतो. आणि दुसरा पॉईंट काय असणार आहे, दुसरा पॉईंट ऑब्व्हियसली मॉडर्न इंडिया म्हणजेच आधुनिक भारत. ठीक आहे, तर बघा हे झाले आपले पॉईंट. आता याच्यामध्ये अजून इन डिटेल बघायचं आहे आपल्याला, पण इन डिटेल आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. म्हणजेच हे जे मी तुम्हाला ऐतिहासिक काळ सांगितलेले आहेत, ऐतिहासिक काळ असेल, प्रागैतिहासिक काळ असेल, प्रागैतिहासिक काळामध्ये पुरापाषाण काळामध्ये नेमक्या काय काय गोष्टी झालेल्या आहेत हे आपल्याला इन डिटेल बघायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपण कुठल्या एक्झामसाठी तयारी करत आहोत, आपण UPSC MPSC आणि SSC CGL साठी जे आहे प्रामुख्याने टार्गेट करत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सर्व इन डिटेल असणं माहिती गरजेचं आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.